नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे यमुना पौर्णिमाला म्हणत असते की काहीतरी गडबड नक्की आहे. तू काही केलेलं नाही आहेस ना काकू. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, यमुना मी फक्त महिला मुक्ती संघटना यांना फोन केला होता. तेव्हा यमुना म्हणते, काय काय म्हणालीस तू तू फोन केला होतास. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं हळू बोल ना, मी त्यांना फक्त फोन केला होता. मला त्या कावेरीला धडा शिकवायचा होता, म्हणून मी महिला मुक्ती संघटना इथे फोन करून वहिनींच्या विरोधामध्ये तक्रार केली आणि त्या कावेरीवरती मला सगळा आळ आणायचा होता. मला काय माहिती त्या महिला मुक्तीवाल्या इथे पोलिसांनासुद्धा आपल्याबरोबर घेऊन येतील आणि वहिनींना अरेस्ट करून घेऊन जातील. मला खरंच काही माहिती नव्हतं. तेव्हा यमुना म्हणते, तुला नव्हतं माहिती ना. नव्हतं माहिती तर तू हे सगळं का केलंस. तुला नाही माहिती का हल्ली या केसेस किती चालत आहेत. आईला कठोरातली कठोर शिक्षासुद्धा होऊ शकते, कळते का तुला. मला जर काही त्रास झाला ना तर सोडणार नाही मी तुला. ज्या गोष्टीतलं आपल्याला काही माहिती नाही ती गोष्ट का करायला गेलीस तू. मला माहिती आहे ना हे सगळं तू मुद्दामून केलंस ना. सांग ना, मुद्दामून केलंस ना. म्हणजे हे सगळं तू करशील, मला तू जेलमध्ये पाठवशील, त्या कावेरीला घरातून हकलून देशील आणि मग या घरावरती संपूर्ण घरावरती तुझी सत्ता असेल, हो ना. म्हणून केलंस ना तू हे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, नाही गं यमुना मी असं का करेन. तेव्हा यमुना म्हणते की देवाजवळ प्रार्थना कर, मा सुखरूप घरी येऊ दे. जर मला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही काकू. अशी वाट लावे ना तुझी की बरोबर तुला कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी गोरे वकिलांना म्हणत असते की हे बघा सर, मी इथे स्टेटमेंट देते की माने आम्हाला कुणाला कसलाही त्रास दिलेला नाही आहे. मी सुद्धा त्यांची सूनच आहे ना. मी हवं तर दुसऱ्या सुनेचं सुद्धा स्टेटमेंट घेऊन येते. अहो त्या खूप चांगल्या आहेत, कुणीतरी चुकून त्यांच्या विरोधात फोन केला असेल, बाकी काही नाही. तेव्हा इथे गोरे वकील म्हणतात, हो ठीक आहे ठीक आहे, तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या. जर तुम्ही स्वतः म्हणताय की कुणी काही त्रास देत नाही आहे तर मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे बाकीच्या फॉर्मॅलिटीज मी कंप्लीट करतो, तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या. तेव्हा इथे आता मोहित येतो आणि म्हणत असतो की यश, समीर लवकर चला, माच्या विरोधामध्ये जी कंप्लेंट केली होती ती मागे घेण्यात आली आहे, माची बेल झाली आहे, तुम्ही लवकरात लवकर माला घेऊन घरी जा. तेव्हा समीर येतो आणि म्हणत असतो की मा, अगं तुझी बेल झाली आहे. त्यानंतर माला इथे आता अटक केलेली असते, तिला बाहेर काढलं जातं. सांगितलं जातं की सुलक्षणा धर्माधिकारी तुमची बेल करण्यात आली आहे, तुमचा जामीन झाला आहे. तेव्हा ती आता लगेचच बाहेर येते. पण इथे माच्या मनावरती खूप वाईट परिणाम झालेला असतो, मा दुःखी झालेली असते. तेवढ्यातच इथे काका बाहेर आलेले असतात. घडलेला प्रकार इथे आता काकांना माहिती नसतं, कारण का ते आपल्या रूममध्ये आराम करत असतात आणि इथे माला येऊन पोलीस घेऊन गेलेले असतात. त्याबद्दल काकांना काहीही माहिती नसतं. तेव्हा ते म्हणतात, काय झालं आहे, तुम्ही सगळेजण एवढे शांत का आणि मंडळी कुठे आहे, दिसत नाही. तेवढ्यातच इथे आता पौर्णिमा खूपच जास्त घाबरलेली असते, कारण हे सगळं कारस्थान पौर्णिमाने केलेलं असतं. तिला असं वाटतं की इथे मी आता त्या महिला मुक्तीवाल्यांना बोलवेन आणि इथे घरामध्ये तमाशा करेन. एकदा का तमाशा झाला की सगळं नाव येईल त्या कावेरीवरती, मग कावेरीला या घरातून हकलून दिलं जाईल. हा प्लॅन तिचा फ्लॉप झालेला असतो. का इथे आता सुलक्षणा आलेली असते. तेव्हा काका म्हणतात, मंडळी आलात का तुम्ही. अहो किती उशीर, कुठे गेला, कुठे होतात तुम्ही. त्यानंतर इथे सुलक्षणा मात्र गप्प असते, तिच्या तोंडातून एक शब्दसुद्धा येत नाही. त्यानंतर काका म्हणतात, काय झालं मंडळी, तुमचा चेहरा का एवढा उतरला आहे. तेव्हा इथे समीर म्हणत असतो की काका, अहो काकू आता बाहेरून आली आहे ना, मा बाहेरून आली आहे, थकली असेल, उन्हातून आली आहे ना, म्हणून चेहरा उतरला आहे. तुम्हीसुद्धा आता जास्त वेळ बसू नका, जा बरं तुमच्या रूममध्ये जा, तुमच्या रूममध्ये जा आणि जरा आराम करा. काकूसुद्धा आताच थकून आली आहे ना, तिलासुद्धा आराम करू दे, बरोबर ना मा. असं म्हणाल्यानंतर इथे सुलक्षणा आता गप्पच बसलेली असते. ती फक्त एक नजर काकांकडे बघते. तेव्हा इथे ईशा काकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जात असताना काकामध्येच थांबतात आणि म्हणतात की नक्की सगळं काही ठीक आहे ना. कारण इथे सुलक्षणाचा चेहरा त्यांना सगळं काही सांगत असतो की काहीतरी घडलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे खूपच जास्त चिडलेला असतो तो म्हणजे यश. यश म्हणत असतो की बास झाला आता मी त्या मुलीला या घरामध्ये एक मिनिटसुद्धा राहू देणार नाही आहे. आणि तो तिच्या साड्या वगैरे आता एका बॅगमध्ये पॅक करत असतो. तेव्हा इथे काकांना संशय आलेला असतो की घरातले सगळेजण एवढे शांत का. घरामध्ये सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे असं बघतायत की खूप मोठा अपराध झालेला आहे. तेव्हा इथे ईशा काकांना घेऊन जात असताना
काका म्हणतात की नक्की सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ईशा म्हणते हो काका, सगळं ठीक आहे. तेव्हा काका तिच्याकडे बघतात तेव्हा ईशा लगेचच आपली मान खाली घालते. ती काकांकडे बघतसुद्धा नाही. त्यानंतर इथे आता यमुना, समीर सगळेजण मला हाक मारतात तेव्हा ती हात करते आणि म्हणते की कुणीही माझ्याजवळ येऊ नका, मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे, असं इथे माचं रिॲक्शन असतं. तेव्हा मा खूपच जास्त दुःखी आणि कष्टी झालेली असते. तिला असं वाटत असतं की सगळ्यांबरोबर एवढं चांगलं वागून मला काय मिळालं, तर मला इथे जेलमध्ये पाठवण्यात आलं. तेवढ्यातच इथे आता सनीचा फोन आलेला असतो. तेव्हा यश म्हणत असतो, या सनी मी तुला नंतर फोन करतो. काय रे काय झालं? तेव्हा यश म्हणतो, अरे ती कावेरी वहिनी जी नाही आहे ना, कावेरी वहिनी ती अरे डोक्याला ताप दिलाय नुसता. तुला माहिती आहे तिने माच्या विरोधामध्ये तक्रार केली होती की मा इथे सुनांना छळते म्हणून, खोटी तक्रार केली होती. आता मी तिला सोडणार नाही आहे. आता मी तिला या घरातून बाहेर हकलून देणार आहे. अरे ती ना उदयदादाची बायको आहे ना या घरची सून. अरे ती सून काय आपल्या चिकूची ती आई पण नाही आहे. मग तिला या घरामध्ये का ठेवायचं आपण? तिच्या विरोधामध्ये आता मी स्वतः गुन्हा दाखल करतो आणि तिला घरातून आम्ही हकलून देतो. सगळ्यांना सगळं सत्य सांगतो की ही कावेरी वहिनी नाही आहे म्हणून. मग तिला घरातून हकलून दिली ना की तिची अक्कल ठिकाणावरती येईल. माझ्या विरोधात कंप्लेंट करते म्हणजे मी सोडणार नाही आहे तिला. स्वतः बॅग पॅक करतो आणि तिला घरातून हकलून देतो. तेव्हा इथे आता सनीलासुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो यमुना येते. आपल्या माला मिठी मारून ती रडत असते आणि म्हणत असते की मा तू ठीक आहेस ना गं? मा सांग ना तू ठीक आहेस ना? तेव्हा इथे मा मात्र गप्पच, एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही. तू व्यवस्थित आहेस ना? तू सुखरूप घरी परत आलीस ना? असं ती विचारत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मा आता गप्पा असतात. तेव्हा यमुना म्हणत असते की समीर दादा अरे तू तरी सांग ना रे, म्हणजे तिथे मला कोणी त्रास तर दिला नाही ना? माझा जामीन कसा काय झाला? सगळं व्यवस्थित झालं ना? तेव्हा समीर म्हणत असतो, हे बघा मी आता काय म्हणतो, झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा बोलू नका, मला त्रास होईल. आपण नंतर या विषयावरती बोलू. त्यानंतर इथे आता पौर्णिमा म्हणत असते की वहिनी तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही सुखरूप आलात ना? त्या लोकांनी तुम्हाला त्रास तर दिला नाही? तेव्हा यमुना पौर्णिमाकडे लगेच एक लूक देते. तेव्हा पौर्णिमा गप्पच बसते, कारण ते इथे खोटी नाटी विचारपूस करत असते. आज इथे सुलक्षणाला जे काही भोगावं लागलं ते फक्त आणि फक्त इथे आता पौर्णिमाच्या कृपेमुळे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मा देवाजवळ जाऊन उभ्या राहतात. तेव्हा महिला मुक्ती संघटनेच्या ज्या बायका आलेल्या असतात त्या म्हणत असतात की सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय, तुम्ही तुमच्या सुनांचा इथे अपमान करता, त्यांच्यावरती तुम्ही अत्याचार करता, त्यांना इथे राबवता. हे का करता तुम्ही असं? तुम्ही का तुमच्या सुनांना त्रास देता? मोठा घर आणि पोकळ वासा. तेव्हा इथे आता जेलमध्ये सुद्धा असताना एक बाई म्हणत असते, जेवढी तुम्ही श्रीमंत माणसं ना तेवढी तुम्हाला भूक जास्त. खूप पैसा हवा असतो ना तुम्हाला सुनेकडून. मला असं वाटतंय की कमी हुंडा मिळाला असेल म्हणूनच तिचा छळ करत होतीस ना, बरोबर की नाही? म्हणूनच तिचा छळ करून तिला मारून टाकलीत. लाज नाही वाटत का तुम्हाला श्रीमंत लोकांना असं वागताना? तेव्हा इथे तुम्ही तुमच्या सुनांचा छळ करता या गुन्ह्याच्या आरोपाखाली मला सगळेजण अरेस्ट करून घेऊन जातात. माने ती गोष्ट जिव्हारी लावून घेतलेली असते आणि तीसुद्धा इतकी की ती जाऊन आता देवालासुद्धा जा विचारत असते. देवासमोर जो पाण्याने भरलेला कलश ठेवलेला असतो तो उचलून मा आता स्वतःच्या डोक्यावरती ओततात आणि लगेच स्वतःचं शुद्धीकरण करतात, कारण त्या जेलमधून जाऊन आलेल्या असतात. तेव्हा ही गोष्ट त्यांना अजिबातच आवडलेली नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यमुनाला जरा जास्तच त्रास होत असतो आपल्या आईच्या या दुःखाचा. तेवढ्यातच इथे कावेरी महिला मुक्ती मोर्चावाल्यांना आणि पोलिसांना आपल्याबरोबरच घेऊन आलेली असते. तेव्हा ती बघते तर काय, इथे सुलक्षणाची अवस्था फारच कठीण असते, म्हणजे तिला ही गोष्ट अजिबात पचनी पडत नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते, काय गं हे तू परत आलीस? का आलीस तू इथे परत? परत या महिला मुक्ती संघटनेच्या बायकांना घेऊन आलीस, पोलिसांना घेऊन आलीस, वहिनींविरोधात तक्रार करून पोट नाही भरलं तुझं? तुम्हाला समाधान नाही मिळालं का की लगेच पुन्हा या बायकांना इथे घेऊन आलीस? काय केलं होतं आमच्या वहिनींने तुझं? हां, त्या म्हणाल्या होत्या की तुझा सून म्हणून स्वीकार करणार नाही. त्याचा राग काढलास तू, त्याचा वचपा काढलास, वहिनींच्या विरोधामध्ये खोटी केस करून त्यांना जेलमध्ये पाठवल्यास. तेव्हा कावेरी म्हणते, हे बघा मी असं काहीही केलेलं नाही आहे.
त्यानंतर ईशा येते आणि म्हणते की यश दादा लवकर बाहेर चल, कावेरी वहिनी पुन्हा त्या बायकांना आणि पोलिसांना आपल्याबरोबर घेऊन आले आहेत. तेव्हा इथे यश लगेचच बाहेर येतो. पौर्णिमा म्हणत असते मला माहिती आहे कावेरी, हे सगळं तू मुद्दामून केलेस, वहिनींना बदनाम करण्यासाठी केलेस. आमच्या घराची इज्जत तुला चव्हाट्यावरती आणायची होती ना, म्हणून तू हे सगळं केलंस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही आमच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा आमचं काही वाकडं करू शकणार नाही आहेस तू. तुझी हिंमत कशी झाली गं वहिनींना त्रास द्यायची, ते सुद्धा ह्या वयात. तेव्हा कावेरी म्हणते हे बघा, मी खरंच काही केलेलं नाही आहे. काय खरं काय खोटं हे करण्यासाठीच तर मी ह्या बायकांना इथे घेऊन आली आहे ना. तेव्हा तुम्ही सांगा बरं, कुठल्या मोबाईलवरून फोन आला होता ना, हे सुद्धा आता आपल्याला कळेल. तेव्हा इकडे महिला मुक्तीच्या अध्यक्ष म्हणत असतात की हे बघा, आम्हाला तुमच्या घरातून एका व्यक्तीचा फोन आला होता. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की मी इथे आता धर्माधिकारी यांची सून बोलते. आमच्या घरामध्ये इथे आमच्या म्हणजे सुलक्षणा धर्माधिकारी सगळ्यांना इथे छळतात, सगळ्यांचा अपमान करतात, सगळ्यांना शिक्षा देतात, सगळी कामं करायला सांगतात. असे गुन्हे आता सगळे इथे माच्या विरोधामध्ये दाखल केलेले असतात आणि ते दुसरे तिसरे कोणी नाही तर नक्की कोणी केलेले असतात त्याचा नंबरसुद्धा त्या महिला मुक्तीच्या अध्यक्ष असतात, त्यांच्याकडे तो नंबर असतो. तेव्हा त्या नंबरवरती आता फोन केला जातो. तर तो फोन कुणाचा वाजला जातो, तर इथे जी आता कावेरीवरती खोटे नाटे आरोप करत असते, तिला वाटेल तसं बोलत असते, तिच्यावरती जिने आरोप केलेले असतात ती म्हणजे सुलक्षणाचा फोन आता वाजतो आणि सुलक्षणाचा फोन समीर घेऊन येतो आणि म्हणत असतो की आई, अगं हे काय, हा तर फोन तुझा आहे ना, याचा अर्थ तू माझ्या विरोधामध्ये कंप्लेंट केली होतीस का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भांडं फुटलेलं असतं. इथे मलासुद्धा सत्य कळलेलं असतं की हे कारस्थान कावेरीचं नाही, तर हे कारस्थान आहे ते म्हणजे पौर्णिमाचं. पौर्णिमाने माच्या विरोधामध्ये ही खोटी तक्रार नोंदवलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, समीरला खूपच जास्त राग येतो. तो म्हणत असतो की अगं हे काय बघतेस का. तर इथे तो आपल्या आईला म्हणतो, आई अगं तू इथे माच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली होतीस का. अगं पण का, तुझ्या फोनवरून तू फोन का केला होतास, असं काय घडलं होतं. तेव्हा कावेरीचं भांडं फुटलेलं असतं असं पौर्णिमाला वाटत असतानाच इथे तिच्या मोबाईलवरती आता फोन करण्यात आलेला असतो आणि फोनसुद्धा पौर्णिमाचा वाजतो. त्यामुळे इथे हे सगळं कारस्थान, ही कंप्लेंट पौर्णिमाने केली हे सगळ्यांच्या लक्षात येतं. तेव्हा इथे धर्माधिकाऱ्यांची सूर म्हणजे त्याच्यामध्ये पौर्णिमासुद्धा येते हे मला माहिती असतं आणि म्हणूनच इथे पौर्णिमाने माझ्या विरोधामध्ये ही खोटी कंप्लेंट केली असं मला कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, समीर म्हणत असतो की हे काय केलंस तू आई. अगं काय गरज होती तुला माझ्या विरोधामध्ये खोटी तक्रार करायची. त्या कितीही स्ट्रिक असतील पण त्या वाईट नाही आहेत गं, सगळ्यांच्या भल्याचा विचार करत असतात, सगळ्यांजवळ प्रेमाने वागत असतात. मला माफ कर, खरंच मला माफ करा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता त्याच्यावरती एक शब्दसुद्धा बोलत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते कावेरी, हे सगळं तू मुद्दामून केलंस ना, ह्या बायकांना तूच इथे घेऊन आली आहेस ना आणि पोलिसांनासुद्धा तुझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी. म्हणजे तू त्यांना फोन केला नाहीस असं यांनी सांगायचं तुझ्या सांगण्यावरून, बरोबर की नाही. तेव्हा इकडे कावेरी आता गप्प शांत उभी राहिलेली असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते मला माहिती आहे ना वहिनी, हे सगळं कारस्थान या कावेरीवरचं आहे. अहो कावेरीने केलं हे सगळं, पण माझ्या मोबाईलवरून हिनेच फोन केला आणि आता खोटं बोलते, मुद्दाम बोलते ती. हो की नाही गं कावेरी, तुला सून म्हणून स्वीकारत नाही आहेत, म्हणूनच तू हे सगळं केलंस ना, म्हणून माझ्या विरोधात खोटी साक्ष दिलीस ना. लाज नाही वाटत तुला, सांग ना, लाज नाही वाटत. तेव्हा पौर्णिमा म्हणते आताच्या आता चालते हो. अगं काय केलंस तू, हे काय केलंस बघ, आमच्या वहिनींची काय अवस्था करून ठेवलीस तू, बघता ना बायकांनो. तेव्हा कावेरी म्हणते हे बघा शांत व्हा, मी असं काहीही केलेलं नाही आहे. मी तर इथे माझं काम होतं म्हणून मी बाहेर गेले होते. तुझं बरं गं काम होतं, बरोबर पोलीस यायच्या 5 मिनटं आधीच कशी घरातून बाहेर पडलीस. तेव्हा कावेरी म्हणते कारण माझं महत्त्वाचं काम होतं, मला काही खरेदी करायची होती आणि जर हे सगळं मी केलं असतं तर मला सोडवण्यासाठी मी प्रयत्न का केले असते. मी ॲडव्होकेट गोरेंकडे गेले होते आणि मानचा जामीन मंजूर करून आले. मग मी जर हे केलं असतं तर मी मला सोडवलंच नसतं ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते गप्प बस गं तू, जास्त बोलू नकोस, कळलं ना. मला माहिती आहे हे कारस्थान तुझंच आहे, तूच मला फसवण्याचा प्रयत्न केला होतास, तुझ्यामुळे घडलं हे सगळं.
तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही फुकट माझ्यावरती वाटेल तसे आरोप करू नका. मी काहीही केलेलं नाही आहे. तुम्ही बघितलंत ना आता, तुमच्या मोबाईलवरती फोन लागला. जर मी गुन्हेगार असते तर मग मी मला सोडवलं नसतं, पण मी तसं काहीही केलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते, खोटं बोलते ही मुलगी. तेव्हा यश म्हणतो, 1 मिनिट थांबा ना, आपण आत्ताच्या आता ॲडव्होकेट गोरे यांना फोन करूया आणि विचारूया की इथे आता त्यांना भेटायला या गेल्या होत्या का. तेव्हा कावेरी म्हणते, हां ठीक आहे, करा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲडव्होकेट गोरे यांचा नंबर इन्स्पेक्टर मोहित यांच्याकडे असतो. तेव्हा मोहितने नंबर लावून दिलेला असतो. यश आता सगळी घटनाक्रम ज्या पद्धतीने घडलेली असते ते सगळं इथे आता ॲडव्होकेट गोरे यांना सांगतो आणि म्हणतो की त्यासाठी त्याच्यातून माझ्या माला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिथे कावेरी आली होती का. तेव्हा कावेरी इथे आली होती आणि तिने माझ्या विरोधातली कंप्लेंट मागे घेतली, त्याच्यामुळेच तर इथे माझा जामीन मंजूर झाला ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. कावेरी म्हणत असते की थँक्यू सो मच, तुम्ही सगळेजण इथे माझ्या विनंतीला मान देऊन आम्हाला सहकार्य करायला आलात, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि यापुढे कुणी माणसं जर तुमच्याकडे आली तर त्या गोष्टीची शहानिशा करा आणि मगच त्या माणसाला तुम्ही अरेस्ट करा. त्याला आधीच असा त्रास देऊ नका. ज्या पद्धतीने मला त्रास झाला तसा अजून कुणालाही होता कामा नये. तेव्हा इथे आता महिला मुक्ती संघटनेची जी बायका आलेल्या असतात त्यासुद्धा जातात. इथे जाता जाता मोहित म्हणतो की यश काळजी घ्या, आणि तोसुद्धा यमुनाकडे बघून तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा घाबरते. पौर्णिमा येते आणि वहिनीचे पाय धरते आणि म्हणत असते की वहिनी मला माफ करा, खरंच मला माफ करा, माझं चुकलं, मी असं करायला नको होतं. पण खरं सांगते वहिनी, मला तुम्हाला इथे पोलीस घेऊन जातील हे मला माहिती नव्हतं. मला माफ करा ना. मला त्या कावेरीला धडा शिकवायचा होता, सगळा आळ तिच्यावरती टाकायचा होता. ती या घरामध्ये राहून आपल्याबरोबर उद्धट बोलते ना, याचा मला राग आला आणि म्हणून मी तुम्हाला या खोट्या केसमध्ये अडकवलं, जेणेकरून सगळा आळ तिच्यावरती टाकता येईल म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यमुना ही आता खरोखर आपल्या आईसाठी टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा म्हणत असते की या बाईला माझ्यासमोरून आत्ताच्या आता हाकलून द्या, हिचं तिकीट करा आणि हिला गावाला हाकलून द्या. ही 1 मिनिटसुद्धा माझ्यासमोर इथे थांबायला नको आहे. मला हिचं तोंड बघायचीसुद्धा इच्छा नाही आहे. या बाईला तुम्ही आत्ताच्या आता घरातून हाकलून द्या, अगदी तिच्या गावाकडे पाठवून द्या. तेव्हा पौर्णिमा म्हणते, प्लीज प्लीज वहिनी, असं करू नका प्लीज, मी तुमच्या पाया पडते, खरंच मी चुकले, मला त्या कावेरीला धडा शिकवायचा होता म्हणून मी हे सगळं केलं. वहिनी प्लीज मला माफ करा ना, फक्त एकदा माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. तर इथे पौर्णिमा, यमुना ह्या दोघीजणी आता अडकवायला जात असतात कावेरीला, पण कावेरी अडकतच नाही आणि अडकतात त्या दोघीजणीच आपल्या प्लॅनमध्ये, पौर्णिमासुद्धा आणि यमुनासुद्धा. तर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आपल्या बाळासाठी म्हणजे चिकूसाठी ती दूध गरम करून घेऊन जात असते. तेव्हा इथे ग्लासामध्ये दूध आता ओतत असताना ती लगेचच खाली सांडवते आणि ते पुसायला डस्टर घेऊन येत असताना तिथे आलेला असतो तो म्हणजे यश. तेव्हा यश तिच्याकडे बघत असतो. कावेरीसुद्धा इथे यशकडे बघत असते आणि ती हळूच त्याला विचारते की तुम्हाला काही हवं होतं का. तेव्हा तो म्हणतो, नाही नको, मला काही नको आहे, मला खरं तर तुझ्याशीच बोलायचं होतं. तेव्हा कावेरी म्हणते, बोला ना, काय बोलायचं आहे. तेव्हा यश म्हणतो की मगाशी जे काही घडलं, काकूने तुमच्यावरती आरोप केला, मी सुद्धा तुम्हाला चुकीचं समजलो आणि त्याचबरोबर इथे माझ्या वतीने सुद्धा मी तुम्हाला सॉरी म्हणतो, आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की हे बघा, तुम्हाला सॉरी म्हणायची गरज नाही आहे आणि मातर मोठे आहेत ना, त्या तर सगळ्यांच्या आई आहेत. मग आई जर चुकली तर आई मुलांची माफी मागते का, नाही ना, मग तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. आणि तुम्हीसुद्धा सॉरी म्हणू नका, जे झालं ते झालं, सगळं विसरून जाऊया, इट्स ओके. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो, पण तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी खरंच थँक्यू. आणि इथे कावेरी जात असताना खाली पाणी सांडलेलं असतं आणि त्यामुळे इथे कावेरीचा पाय सटकतो आणि ती पडणार. तेवढ्यातच यश तिला इथे सावरतो. यश तिचा हात पकडतो आणि तिला खाली पडू देत नाही. तेव्हा इथे आता यश आणि कावेरी दोघेही जण एकमेकांकडे बघतच राहतात. एकमेकांच्या नजरेमध्ये ते पूर्णपणे हरवलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे लवकरच आपल्याला यश आणि कावेरी यांच्यामध्ये जे काही प्रेम उमलणार आहे ते सुद्धा बघायला मिळेल. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात. कावेरीचं ताट विद्या तिच्या रूममध्ये घेऊन जात असते. तेव्हा यश म्हणत असतो की मा, अगं तू बघितलंस ना, इथे ती मुलगी जरी आपल्या घरामध्ये आहे, तू तिला स्वीकारलेलं नाही आहेस,
तरीसुद्धा तिने तिचं कर्तव्य पार पाडले. ती तुला इथे सुखरूपरित्या घरी घेऊन येण्यासाठी प्रयत्न करत होती आणि म्हणून तुला जामीन मिळाला, बरोबर की नाही? मग आपण पाहुण्यांनासुद्धा रूममध्ये जेवण देत नाही, मग तिला का? तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणते की ठीक आहे, तिलासुद्धा इथे जेवायला बोलवा. तेव्हा कावेरी आल्यानंतर ती सुलक्षणाच्या पाया पडायला जाणार, तेवढं सुलक्षणा म्हणते की तुला मी हा अधिकार अजून दिलेला नाही आहे, मी तुला या घरची सून कधी स्वीकारूच शकत नाही, असं सुलक्षणा कावेरीला सगळ्यांसमोर म्हणत असते.